हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत बॅकनेक डिझाईन. एकदम युनिक नेकमध्ये आपण डिझाईन पाहणार आहोत. इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. इथे ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 इंच. 14 इंच आपल्याला तयार पाहिजे. आणि इथे चेस्ट आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच राहील आपले सिलाई मार्जिन. त्याच्यानंतर इथे 5.25 इंचावर मुंड्याचा मार्क केलेला आहे. इथे खाली पण 10.5 इंचावर मार्क केलेले आहे. गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आपण खालच्या कापडाला वेगळं करून घेऊया. आपण मार्किंग अस्तरावर करणार आहोत. त्याच्यानंतर गळ्याची लांबी घ्यायची आहे 10.5 इंच. इथे 10.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. इथे खाली पण 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, जसं आपण गोल गळ्याला करून घेतो तसं. आता इथे आपण गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा. तुम्ही बिगिनर्स असाल तर सगळ्यात अगोदर पेपरवर हे मार्किंग करून पाहिजे आणि नंतर कपड्यावर मार्क करून घ्यायचे. आता इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. गळ्याच्या लांबी आणि रुंदीपेक्षा 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे. तो इथे असा सेट करून घ्यायचा. व्यवस्थित मध्यावरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा पेपर आपल्याला सिंगल करायचा आहे. व्यवस्थित खालचं न हलवता याला सिंगल करून ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचे. जसे आपण गळ्याला मार्किंग केलेले आहे अगदी तसेच याला मार्किंग करून. हा सिंगल केल्यामुळे आपला जो खालचं चॉकचे मार्किंग आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसते. इथे आपल्याला कॅमेऱ्यात दिसत नाही, पण आपल्याला ते डोळ्याला व्यवस्थित दिसून येते. आणखी एकदा मी याला डार्क करून घेतलेले आहे. आणखी एकदा हा पेपर फोल्ड करून घ्यायचा आणि वरून याला आहे तसेच मार्किंग करून घ्यायचे. म्हणजेच आपले मार्किंग दोन्ही पण साईडला होऊन जाते. हा जो खालच्या बाजूने एक्स्ट्रा पेपर आहे याला आपण कट करून घेऊया. आणि याच पेस्टिंगला मी इथे दुसऱ्या कापडावर सेट करून घेतलेले आहे आणि अर्धा इंच ठेवून याला साईडने आपण कट देऊन घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, स्टिच करताना आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येते. आपल्याला हे कट 1 ते 1.5 इंचावर देऊन घ्यायचे आहेत आणि याला सगळ्या बाजूने स्टिच करून घेऊया. जर तुमचे कापड ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही पेपर पेस्टिंगला डायरेक्ट अस्तरावर ठेवून त्याला स्टिच करून पलटी करून पण घेऊ शकता. तसा पण गळा छान तयार होऊन जातो. आत्ता आपण अस्तर आणि मेन कापड आहे त्याला अटॅच करून घेऊया. इथे खालच्या बाजूला अर्धा इंचाचे मार्जिन सोडून आपण याला स्टिच करून घ्यायचे आहे आणि नंतर याला पलटी करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं तुम्हाला पाहिजे असल्यास तरी इथे तुम्ही कमरपट्टी पण लावू शकता. मी इथे अस्तराला असेच अटॅच करून त्याच्यानंतर हा पलटी करून घेणार आहे. आता हे अस्तराच्या साईडला आपल्याला दाब सिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही जर कमरपट्टी लावत नसाल तर ही अस्तराच्या साईडने दाब पट्टी देणे एकदम गरजेचे असते. आता अस्तर आपण चारही बाजूने अटॅच करून घेऊया. इथे मी कापड अटॅच करताना हे कापड एक्स्ट्रा जे आहे त्याला फोल्ड करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे काय होते, जे आपले कापड आहे त्याला कुठेही घोळ येत नाही. इथे मी चारही बाजूने कपड्याला अस्तरावर अटॅच करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घेऊया. चारही बाजूने व्यवस्थित याला कट करून घ्यायचे, म्हणजेच आपल्या ब्लाऊजला चांगली फिनिशिंग येते. कापड अटॅच झाल्यानंतर याला आपण फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून बरोबर मध्यावरती अशी एक मार्किंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर कापड सरळ करून घ्यायचे. जे आपले पेपर कॅनव्हास आहे याचा आपण मध्यभाग करून घ्यायचा आणि हे दोन्ही मध्यावरती ठेवून याला अटॅच करून घ्यायचे. तुम्ही वाटल्यास इथे पिन पण लावू शकता आणि याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. जेवढा आपण सिलाई मार्जिन सोडून इथे मी 1 दाबाचं सिलाई मार्जिन सोडून याला स्टिच करून घेणार आहे. मध्यावरती आल्यानंतर आपल्याला सुई अशी खाली घ्यायची आहे, सुईचा नोक, आणि त्याच्यानंतर कापड फिरवायचे आहे, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित येतो. आता आतले जे एक्स्ट्रा कापड आहे त्याला आपण कट करून घ्यायचं आहे. जसे मार्किंग केलेले होते आपण तसेच याला कट करून घ्यायचे. स्टिच झाल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे याला कट देऊन घ्यायचं आहे. आता इथे कट दिल्यानंतर आपल्याला इथे असे पलटी करून आपल्याला इथे दाब सिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजला वरच्या साईडला कुठेच सिलाई दिसत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण चांगली येते.
आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण आत करून घ्यायचं. पहा आपला ब्लाऊज किती छान आलेला आहे. आता याला आपण टक्स देऊन घेऊया. आता आपल्याला हा अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला अर्ध्या इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे. इथे मी त्याचप्रमाणे दोन्ही साईडला टक्स देऊन घेतलेला आहे. आता आपण फॅब्रिक फ्लावर बनवून घेऊया. त्याची लांबी मी इथे 18 इंच घेतलेली आहे आणि कापड डबल आहे. ह्याची रुंदी जवळजवळ 3 इंच आहे. आता ह्याला आपल्याला असं ट्रायंगलमध्ये सुरुवातीला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित धरून याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे. आता ही जी कापडाचे हे दोन्ही काठ आहेत ते आपल्याला एकमेकावरती ठेवून याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा, हे असं याला एकमेकावरती ठेवायचं आणि हे स्टिच करून घ्यायचं. स्टिच करताना कापडाला असा पिळा पडल्यासारखं होऊन जाते, ते होऊन द्यायचं आपल्याला, कारण ते कापड असं तिरकं स्टिच केल्यानंतर ते तसंच होणार आहे. अशीच ही पूर्ण पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मी इथे अशाच पद्धतीने पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता हे पहा, इथून आपल्याला आणखी एकदा इथं सुरुवातीपासून याला प्लेट्स टाकत न्यायचे आहेत. आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत. प्लेट्स देताना या पट्टीला सरळ करायचं. जसं आपण शिलाई दिलेली आहे त्या शिलाईवरती या प्लेट्स कापडाला सरळ करत जायचं आणि इथे आपल्याला ह्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. पूर्ण पट्टीला अशाच प्रकारे प्लेट्स देऊन घ्यायच्या. मी इथे पूर्ण पट्टीला अशा प्लेट देऊन घेतलेल्या आहेत आणि आता ही आपली पट्टी तयार झालेली आहे. हा पहा, ह्याचा अशा प्रकारे लुक येतो. आता याचे आपल्याला फूल बनवायचे. फूल बनवताना या कोण्यापासून याला असं हे करत सर्कल करत याला सुईने अटॅच करायचं. तुमच्यापाशी जर ग्लूगन असेल तर तुम्ही त्याने पण याला अटॅच करू शकता. 1-2 राऊंड झाले की त्याला परत सुईने अटॅच करायची. खालची बाजू जी आहे शिलाई मारलेली ती अगदी खाली व्यवस्थित आली पाहिजे. खालच्या बाजूने याला स्टिच करत जायचं. स्टिच करताना हा धागा जास्त खेचायचा नाही. आपल्याला हा अलगतच थोडासा सैल ठेवायचा आहे. कापडाला असं सरळ करायचं आणि त्याच्यानंतर याला थोडंसं हे झालं की याला सुईने स्टिच करून घ्यायचे. हे जे आपलं शेवटचं कापड आहे याला पण आत दाबून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे असे हे करून याला पण स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे हे आपले फ्लावर तयार आहे. आत्ता आपण फ्लावरच्या खाली जी स्ट्राईप असते ती तयार करून घेणार आहोत. मी इथे 4 इंच रुंद आणि 6 इंच लांबाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे खालून अर्धा इंचावर ह्याला टोक काढून घ्यायचा. अशाच प्रकारे इथे दुसरी पण पट्टी तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. कोणत्याही नुकीले वस्तूने याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्याचे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला याचे कोणे काढून घ्यायचे आहेत. दोन्ही पट्ट्या अशाच आपण पलटी करून घेणार आहोत. आता ह्या अशा दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवायच्या, इथे स्टिच करून घ्यायचा. असा हा ट्रायंगल तयार झाला पाहिजे 2 इंचामध्ये. याला आणखी एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि याला स्टिच करून घेत आहे मी. आता याला आपण सुई धाग्याच्या मदतीने याला स्टिच करून घ्यायचं आहे. हा आता आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आशा करते तुम्हाला माझी समजवण्याची पद्धत आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे पहा, खूप छान ब्लाऊजचा लुक येतो.